आजचा विषय सामाजिक आहे आणि ज्यामध्ये विकास कोळी जे मडला राहतात आणि ते स्वतः आलेले आहेत, यामध्ये त्यांना काही माहिती पुरवायची आहे की कोळी समाजाकरता काय काय सवलती सरकारने दिलेल्या आहेत, काय योजना सरकारने आणून दिलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण आता पाहणार आहोत आणि त्यांच्याकडून समजून घेणार आहोत आणि लोकांच्या चर्चा होणार यामध्ये समजून घेण्याकरता त्यांचे काय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण समजून घेऊ या माध्यमाने. तर विकास मोतीराम कोळी ही जी व्यक्ती आहे ही बऱ्याच अशा संस्थांवरती प्रेसिडेंट म्हणून, काही ठिकाणी फाउंडर म्हणून सुद्धा आहे, काही ठिकाणी प्रेसिडेंट म्हणून सुद्धा आहे. तर त्यातल्या काही संस्थांची मी नावं घेतो. फिशरमॅन चेंबर ऑफ कॉमर्स, बिझनेस सेल ऑफ नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन, प्रोजेक्ट अँड रेड डॉट, पोर्ट अँड फिशरीज डिव्हिजन, फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर कमिटी, यामध्ये ते नॅशनल हेड आहेत. आणि काही बऱ्याच अशा ठिकाणी ते मेंबर सुद्धा आहेत, जसं ससून डॉक आहे त्या कमिटीवर ते मेंबर आहेत. काही फाउंडर म्हणून आहे भूमिपुत्र फाउंडेशनमध्ये, ज्याला लीड करतोय धीरज तांडेल. त्याचं खरंच अभिनंदन की अशा प्रकारचं पुढाकार घेणारी व्यक्ती सुद्धा आपल्या माई मच्छिमा नगरात राहते आणि असं काही करते की जेणेकरून कोळी समाज हा पुढे जाईल. तर मला एवढंच म्हणायचं की मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं या सगळ्या मीटिंगमधून की एवढे मंत्री झाले महाराष्ट्रामध्ये, पण एकही कोळी समाजाचा असा मंत्री झाला नाही. म्हणजे मी एक साधं एक उदाहरण देतो की जसं शरद पवार हे जे मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले आणि यांनी आपल्या पुणे, चिंचवड किंवा जो एरिया त्यांचा आहे बारामती, त्या भागाची त्यांनी खूप डेव्हलपमेंट केली आणि त्या तिकडच्या लोकांना सुद्धा खूप प्रगती पथावर आणून ठेवलं. त्या रीतीने नारायण राणे सुद्धा, म्हणजे जे कोकणातले होते आणि त्यांनी कोकणामध्ये बऱ्याच गोष्टी करून डेव्हलपमेंट दिसली की कोकणी माणसासाठी काहीतरी डेव्हलपमेंट झाली. पण तसं एखादा कोळी मंत्री असं मला खरंच माझ्या माहितीमध्ये नाही आहे. जर असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये टाका. पण जो कोणी होता किंवा आहे किंवा असेल त्यांनी कोळी बांधवांसाठी खरंच काहीतरी करायला हवं असं मला वाटतं, कारण की ते खरे भूमिपुत्र आहेत. मुंबई खरी त्यांचीच आणि त्यांच्यासाठी काहीतरी होणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. तर आपण धीरजने काही गोष्टी मांडल्या त्या ऐकूया आणि त्या भरपूर ठिकाणी आपण व्हिडिओ कॉल्स केले आहेत आणि प्रत्यक्ष माहिती पण दिली आहे आपण. तर तुम्ही ते प्रश्न पण विचारू शकतात. आणि फाउंडर मेड बाय ॲग्रिकोल्ड. धन्यवाद दादा, थँक्यू. मला असं वाटतं बोलण्यापेक्षा, म्हणजे मी एकट्याने बोलण्यापेक्षा आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया. कारण काय वन वे कम्युनिकेशन सगळीकडे असतं आणि ते मला पर्सनली आवडत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण काय होतं, सभा असतात ना, जनरली या बाजूला लोक असतात आणि त्या बाजूला लोक असतात. तर तो कॉन्सेप्ट मला पर्सनली पटत नाही. मला असं वाटतं की आपण सर्कलमध्ये असलं पाहिजे. म्हणजे सर्कलमध्ये असलं तर काय, सगळे आपण एक आहोत हे होतं. म्हणजे या बाजूची माणसं बोलून गेली आणि त्या बाजूच्या माणसांनी प्रश्न विचारला, सहसा मीटिंग्स अशा होतात. तर मग त्याच्यात ती काय बोलतात त्याला दुफळी निर्माण होते की असे येतात बोलून जातात, मग नंतर पुढे काय होत नाही, राईट. त्यापेक्षा मला असं वाटतं की मी काहीतरी सांगू. कारण काय सांगण्यासारखं भरपूर असतं. एक समाज म्हटलं किंवा एक संस्था म्हटलं की प्रत्येक संस्थेकडे त्याचं प्रत्येक काम करण्याची एक पद्धत असते. तुम्ही स्वतः कामं करता, काहींचे बिझनेसेस आहेत, तर त्यांची प्रत्येकाची एक त्यांनी गाईडलाईन्स किंवा क्रायटेरिया असं म्हणतो ते आपण ठरवलेलं असतं आणि त्यानुसार आपण वागत असतो. तर मला असं वाटतं की मी काहीतरी सांगेन आणि तुम्ही ऐकणार आणि आपण त्यापेक्षा आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया. मला असं वाटतं उलट करूया की तुमच्याकडे काही प्रश्न असतील. कारण काय होतं, मी बोलतो, मी काही विषयावर बोलू शकतो. म्हणजे आता मला मगाशी तिकडे बसलो तर मला आठवण झाली की माझ्याकडे ना गाडीत बॉम्बे पोर्टरसचं पुस्तक पडलेलं आहे. त्याच्या फक्त 22 कॉपी छापलेल्या आहेत. त्या बुक्सच्या 22 कॉपी बनलेल्या आहेत. आता मी बॉम्बे पोर्टर्स, त्यांनी सांगितलं ससून डॉक कमिटीवर आहे, तर मी बॉम्बे पोर्टर्समध्ये मी सतत जात असतो. तुम्हाला सांगतो की शिवडीपासून ते कुलाब्यापर्यंत 3500 एकर जमीन आहे आणि ही येणाऱ्या 2034पर्यंत सगळी डेव्हलप होणार आहे. म्हणजे जे कोणी तुमच्यातले दुबई, सिंगापूर, तैवान, मलेशिया, लंकावी असे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीमध्ये जर गेले असतील तर त्यांनी तिकडे बघितलं असेल की प्रॉमोनेट डेव्हलप होतात. आता माहीमचा प्रॉमोनेटचा पण गोष्ट चाललेली आहे, तुम्हाला माहीत असतं. तर त्या प्रॉमोनेटसारखे असे डेव्हलप होणार जिकडे 5 स्टार हॉटेल, मुंबई आय, हॉस्पिटल्स, रेसिडेन्शियल एरियाज, मेट्रो सगळे डेव्हलप होणार आहे. तर ते पुस्तक माझ्याकडे आहे, म्हणजे तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर. आता हे कॉन्ट्रॅक्ट्स, हॉस्पिटल बनणार म्हणजे काय, त्याचं कॉन्ट्रॅक्टच निघेल ना, त्याचं टेंडर निघणार आहे उद्या. मग ते हॉस्पिटलमध्ये केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट लागेल, सिमेंट टाकायचं कॉन्ट्रॅक्ट लागेल. मग कोण करणार ती कामं? जर आपण नाही केली तर कोणतरी येणार ना. साताऱ्यावरून येणार, सांगलीवरून येणार,
भुवनेश्वरून येणार, सातारा दिल्लीमधून येणार, कुठून तरी येणार आणि काम करणार. मग आपण का नाही तयार व्हायचं? तर विषय भरपूर आहे, पण मला असं वाटतं की त्या विषयात न जाता तुम्हाला काय म्हणजे करायचं आहे किंवा आपण काय करू शकतो एकत्र, त्याच्यावर जर आपण बोललो तर मला असं वाटतं की ते 2 वे कम्युनिकेशन राहील, 1 वे नाही राहणार. सांगायला भरपूर आहे. म्हणजे मी बोलतो ना, महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या स्कीम आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो, फिश ऑन व्हील. ऐकले कोणी फिश ऑन व्हील? फिश ऑन व्हील ही फक्त कोळी समाजासाठी बनलेली स्कीम आहे. आता आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून मी ओरडून फेसबुकवर सांगतोय, लाईव्ह सेशन्समध्ये सांगतोय, पण काय होतं माहिती आहे, असं बोलायला नाही पाहिजे, पण एकही मायकाला अभी तक आया नाही की बाबा फिश ऑन व्हील काय, मला समजवा, मी येतो, आपण जाऊन मला करून द्या. मी एक भूमिपुत्र स्पीक्स म्हणून सेशन घेतलेलं, त्याच्यात मुंबईचे महाराष्ट्राचे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कमिशनर आपल्याबरोबर. त्यांनी सांगितले की तुमच्या समाजातून 15 लोकांना घेऊन या, त्यांना आपण उद्योजक बनवू. काय 15 लोकांना, ते MIDC वगैरे त्यांच्या कंट्रोलमध्ये, ते कमिशनर आहेत. पण कोणीच नाही आलं कधी उठून की दादा आपण एकत्र करूया किंवा मला सांगा काय करायचं आहे. होतं काय, आयडियाज भरपूर आहेत, स्कीम्स भरपूर आहेत, पण तुम्हाला काय करायचं? रविवार आहे, मला सकाळी क्रिकेट खेळायचं, हे माझ्या डोक्यात आहे फॉर एक्झाम्पल, हे तुम्ही ठरवलेलं आहे. तसं तुम्ही जे ठरवले की तुम्हाला जे पाहिजे ना, त्याच्यावर आपण चर्चा केली तर ती चर्चा असेल. आणि मी सांगायला काही 5-6 गोष्टी सांगणार. तुमच्या घराला 1.5 लाख रुपये सबसिडी मिळते, गावचं घर बांधा, ग्रामपंचायतकडून पैसे मिळतात, प्रत्येक कोळी समाजाला 1.25 लाख रुपये, ह्या स्कीम्स आहेत, त्या कागदावर आहे. त्या अस्तित्वात कशा आणायच्या? आज कोणालाही माहीत नाही की मोमोजची गाडी मिळते, क्वालिटी वॉल्सच्या गाड्या रस्त्यावर दिसतात, भाज्यांच्या गाड्या दिसतात, बुटांच्या गाड्या दिसतात, फिशची गाडी दिसते नाही दिसत. पण ह्या गाड्यांच्या स्कीम नसून ह्या गाड्या दिसतात. फिश ऑन व्हील नावाची MFDCची, महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्कीम आहे, दिसते का? नाही. मग याला कोण आहे याचं, म्हणजे हे प्रॉब्लेम कोणी क्रिएट केला आहे? इधर आपण मागितली नाही किंवा सरकारला जे आपल्याला सांगायचं नाही ते सांगत नाही. तर आपण जोपर्यंत मागत नाही किंवा आपण जोपर्यंत या गोष्टी समजत नाही तोपर्यंत मला वाटतं ते होणार नाही. तर मला असं वाटतं की आपण असं करूया की तुम्हाला जी माहिती करायची आहे, जे काही क्वेश्चन असतील ते आपण माहिती करूया. काय वाटतंय? बरोबर है ना? म्हणजे 2 वे कम्युनिकेशन ठेवूया. काही गोष्टी आता जे तुम्ही सांगितलं की ही स्कीम आम्हाला माहिती पण नाही, करणारे खूप आहे असे, प्रत्येकजण उतरला का कोण पण काय पण करेल, पण माहितीच नाही, कारण का पोचत नाही. जर तुमच्या मार्फत जर सगळ्यांना त्याच्यात पूर्ण डिटेल गायडन्स मिळालं त्याच्यात काहीतरी मुलांचा फायदा होईल. कारण का जे तुम्ही म्हणाले की सकाळी उठलं, रविवार आहे, क्रिकेट खेळायचं आहे, पण मग ह्या गोष्टी पण डोक्यात शिरल्या का त्यांना कळेल की बाबा रविवार आपण ह्या गोष्टीसाठी सत्कारमी लावूया. त्यामुळे तुम्ही जर आम्हाला असंच गायडन्स माहिती दिली तर आम्ही काहीतरी हे करू आणि तुमच्याशी कम्युनिकेट करून कोणाला इकडे कामावर किती उतरायचं. लोक जातात कळलं पण. आणि बिझनेस किती लोकांचे, म्हणजे स्वयंरोजगार किंवा काही, मला असं वाटतं जे कामावर जात आहेत ना, म्हणजे त्यांनीही सध्या साईडला एक प्रोप्रायटरशिप, LLP, प्रायव्हेट लिमिटेड काही एक चालू करून ठेवा. तुमच्या बायकोच्या नावावर, बहिणीच्या नावावर, आईच्या नावावर एक साधारण, म्हणजे कन्स्ट्रक्शनची कंपनी, ब्रँडिंगची कंपनी, रिटेल कंपनी. पैसे नाही लागत त्याला जास्त. तुम्हाला गुमास्ता लागतो, तुम्हाला GST सर्टिफिकेट लागतं. GST आता 900,000 रुपयात मिळतं. गुमास्ता तुम्हाला एक 900,000 रुपये. फूडचं लायसन्सचं फसाई लायसन 2,500 रुपये. अशा 2-4 रुपये इन्व्हेस्टमेंट असते. अशी कंपनी चालू करून ठेवा. म्हणजे हे सजेशन आहे जे कामावर जातात त्यांच्यासाठी. का? कारण उद्या जेव्हा तुम्ही टेंडर, आज मी मागे सांगितलं, आता मेट्रो आली आमच्या इकडे, सगळ्यात जास्त मेट्रोचा त्रास आम्ही काढला. आता तुम्ही पण काढा. पहिली मेट्रोबद्दल होते, मेट्रो 1 बद्दल होते. वर्सोवाला जायला आम्हाला भरपूर त्रास व्हायचा अंधेरी स्टेशनवर, तेव्हा मी कामावर होतो. म्हणजे मी हे बोलतो 2008-9 वगैरे. म्हणजे एक टाईम असा आला की मी कंटाळून शेवटी विरारला शिफ्ट झालो. आता विरारला एक फ्लॅट होतं, मी विरारला जाऊन 1 वर्ष काढलं. कारण रोज 300 रुपये देऊ नाही शकत ना रिक्षावाल्याला. कितीही पगार असला, कितीही काय असलं तरी रोज 300 रुपये लागायचे रिक्षाला. तर म्हटलं त्यापेक्षा ते पैसे वाचूया. आणि पण विरारवरून शेवटी त्या ट्रेन तो एक जास्त त्रास असतो. सो सांगायचा उद्देश असा की मेट्रो जेव्हा आली तेव्हा मेट्रोमध्ये सगळ्यात लिस्ट काम असेल ना ते आपल्या इकडे आलं. म्हणजे सिक्युरिटीचे जॉब आले, सफाईचे आले. अरे आपण काय चतुर्थ श्रेणी कामगार आहोत का? तुम्ही जागेवर आपले मेट्रो बनवणार, आमच्या मुंबईच्या मूळ रहिवाशांच्या जागा घेणार. मग जॉबचे इंटरव्ह्यू कुठे आहेत? आता मेट्रो वर्सोवामध्ये खोदली झालं, त्याचं आम्ही शाळेत होतो तेव्हा त्याचं जिओ इन्व्हेस्टिगेशन चालायचं. म्हणजे आम्ही शाळेतून सुटलं की ते खड्डे करत असायचे, आम्ही बघायचो, ड्रिल मारत असायचे, आम्हाला मजा वाटायची. पण ह्याचे इंटरव्ह्यू कुठे झाले? गोरेगावच्या कुठेतरी त्या कॉर्नरमध्ये कुठेतरी असं, तिकडे इंटरव्ह्यू. गावापर्यंत किंवा ते आपल्या लोकांपर्यंत पोचलेच नाही. मग तिकीट कलेक्टर, म्हणजे तिकीटचे ते काउंटर्सचे जॉब्स किंवा जे चांगले चांगले जॉब होते ते कोण घेऊन गेले?
सातारा, सांगली हे ते लोक घेऊन गेले. मग आपल्या लोकांपर्यंत का पोचले नाही? त्याला 2 कारणं आहेत. या तर आपली लोक इन्वॉल्ड नाहीत त्या गोष्टीमध्ये, किंवा ते जे कामं करतात त्यांना आपल्याला घ्यायचं नाही. सरळ सोट हे 2च असू शकतात असं माझं, आय कुड बी रॉंग, पण मला असं वाटतं नेहमी की असंच असू शकतं की आपली लोक इधर इन्वॉल्ड नाही, त्या गोष्टीमध्ये माहिती नाही. मग आपल्याला आपलं स्टेक होल्डरशिप, म्हणजे मी तुम्हाला आत्ताही सांगतो, तुम्ही माहीमचे आहेत, प्रॉमोनेट तुमच्या इकडे बनतं आहे, जेव्हा कोस्टल रोड येईल प्रॉमोनेटचं हे चाललं आहे, प्रॉमोनेटवर आपली दुकानं कशी असतील त्याबद्दल तिकडे जाऊन बघा. मग दुकान जर तुम्हाला पाहिजे असेल मग कोणाला देणार? धीरज तांडेला मिळेल का? नाही, एका संस्थेला दिलं, एका कंपनीला दिलं. मग शिवसेनेने पण जेव्हा ती गार्डन वाटले रखराखाव करण्यासाठी किंवा त्याची निगा राखण्यासाठी, माणसाला दिले का? नाही, संस्थेला देतात. संस्था बनवा, कंपनी बनवा, फर्म असली पाहिजे, एंटिटी असली पाहिजे. तर कामावर जाणाऱ्यांनी आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे अशा लोकांनी युनाईट होऊन काम केलं पाहिजे. की तुमच्याकडे जर एखादी संस्था असेल, त्या संस्थेच्या मार्फत मागणी करा की बाबा आम्ही हे करू शकतो. मग कसं करत नाही त्याच्यावर आपण RTI आणि त्याच्यावर ॲक्शन घेऊ की आम्ही इकडचे मूळ रहिवासी आहोत, इकडे जर प्रॉमोनेट बनेल तर तो आम्ही ठेवू शकतो ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो तैवानचं उदाहरण, मी तैवानला 12 फिशरमॅनचं डेलिगेशन घेऊन गेलेलं. ठीक आहे, प्रत्येकी जाण्याचं 45,000 रुपये खर्च होता. 45,000 रुपये खर्चामधून मी तैवान गव्हर्नमेंटकडून प्रत्येकाला 21,000 रुपये सबसिडी दिलेली. जर तैवान गव्हर्नमेंटकडून विकास घेऊ शकता, आपल्या गव्हर्नमेंटकडून आपण नाही घेऊ शकत का? मग त्यासाठी काहीतरी पत्रव्यवहार, काहीतरी बोलणी करावी लागतील. मग ती विकास कोळीला नाही दिली त्यांनी सबसिडी, त्यांनी संस्थेच्या मार्फत तुम्हाला दिली. कोणतरी लागतं ना त्यांनाही दाखवायला अकाउंटमध्ये की बाबा या संस्थेकडून लोकं आलेली, त्यांना आम्ही $300 सबसिडी दिली. मग तुमचा तैवान जाण्याचा खर्च किती झाला? 25,000. तैवान का मी सांगतोय? तैवानला जेव्हा आम्ही एक गाव बघितलं, सीजिन नाव होतं त्या गावाचं, कोळीवाडा होता तो तिकडचा, कोळी लोक राहत होते. आणि तिकडे एक छोटासा एक हे होतं, तटबंदी असते ना, छोटीशी तटबंदी. ती तटबंदी बघण्यासाठी पण लोकांचं $80 तिकीट होते. $80 म्हणजे तिकडचं $2.5 आहे. $80 ते काही नाही, तटबंदी आहे नुसती, भिंती आहे, काही नाही. म्हणजे वरळीला तो किल्ला आहे ना, तो वरळीचा किल्ला तरी सुंदर आहे. ते काही नव्हतं, अशी तटबंदी होती नुसती. त्याने एक दीपगृह उभारलेलं, ज्याला लाईट हाऊस म्हणतो ना आपण, ते होतं. सो हे बघण्यासाठी $80 ती गाव घेत होतं. आता त्यांचे नियम ऑफकोर्स वेगळे असतील, पण मला जे सांगायचं आहे की समुद्राच्या ज्या तटबंदीकडून आलो ना की सगळी खाऊची दुकानं आहेत लाईनी. मग ते माकले असतात ना, ते फ्राय करून देतात, कोणी भाजून देतं, असं सगळं खाण्याचे, कोलंबी हे ते. तर आता इकडे जेव्हा प्रॉमोनेट बनेल ना, तेव्हा इकडच्या मुलांनी ते मागितलं पाहिजे की बाबा इकडे आम्ही फिशचे 10 स्टॉल टाकू. मग ते कसे असले पाहिजे, त्याचं जागा किती लागेल, ह्याचं एक प्रपोजल आपण मागितलं पाहिजे की हे आम्हाला पाहिजे. आपण काय करतो, ते काय करतील त्याच्यावर मागायला. ते समजा यांनी तिकडे 10 दुकानं खोलली, मग आपण ते 10 दुकानं क्लेम करायला जातो की आमच्या नका, ते तर पाहिजेच. ते एका ग्रुपला सांगा. एक ग्रुपने काय करायचं आहे की ते कोऑर्डिनेट करून आम्हाला इकडे आमच्या 10 लेडीजना फिश फ्रायसाठी आणि आम्हाला कोस्टल डेलिकेसीज याच्यासाठी आम्ही हे करणार आहोत. मग ही अमुक संस्था आहे, समजा माहीम मच्छीमार संस्था आहे, त्यांना तुम्ही 10 स्टॉल देण्यात यावे. माहीमार मच्छीमार संस्थेने किंवा तुमची कोणती इकडची लोकल असेल. आता भूमिपुत्र फाउंडेशनतर्फे मी फक्त एकच गोष्टीवर विचार करतो आहे की आपल्या समाजाला रोजगार कसा उपलब्ध होतो. रोजगार, बाकी किती भाषण द्या, सोशल हे करा, जोपर्यंत किशे भरलेले नसतील तोपर्यंत आपल्याकडे कोणी ढुंकून बघत नाही. जे सत्य आहे तेच सांगतं. ठीक आहे. सो जे कामावर जात आहेत ना, त्यांनी मला असं वाटतं की पहिलं आपली एक छोटीशी एंटिटी, मग ती कॉर्पोरेटरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, LLP असेल, काही छोटीशी एक बनवू. काही श्री साई समर्थ फूड अमुक काहीतरी नावाने किंवा स्वतःच्या बायकोच्या नावाने, घरच्या नावाने, सरनेमने एक एंटिटी बनवून ठेवा आणि त्याच्यामार्फत सरकारकडे मागण्याचा प्रयत्न करा. ते मागायचं कसं, त्याच्यावर आपण ज्यांना इच्छा असेल, कारण आता मी काय होतं बघा, मी हे सगळीकडे बोलतो, पण समोरून जो येईल ना त्याच्यावर मजा आहे, त्याच्याबरोबर काम करतात. मी सगळ्यांना मी तुम्हाला आता सांगू शकतो तुम्हाला आधार कार्ड लागेल, हे लागेल, ते लागेल. आपण तसं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो. त्याच्यासाठी जे काही आपल्याला प्रोसिजरने जायचं आहे, म्हणजे गुमास्ता लायसन्स वगैरे त्या प्रकारची माहिती आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की संपर्कात आपल्या सर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते सांगतील कशा प्रकारे काय करायचं आहे. ते जे आता आपल्या कोळी समाजाच्या रिलेटेड स्कीम्स आहेत ते आपल्याला काहीच माहीत नाही लोकांना. जसं त्यांनी सांगितलं की कुठल्या तरी बचत गटाने त्या उदाहरण दिलं की तुमच्याकडचे कोणीच येत नाही, म्हणजे महिलांसाठी असे कोणी जातच नाही. आपली एका फोनवर आपली उपलब्ध आहे आपल्याला. माहिती नाही तर जाणार नाही. माहितीच नाही आहे ना त्या गोष्टीची. बघा, प्रत्येक गोष्टीच्या 2 गोष्टी आहेत. एक सरकारी स्कीम्स आहेत ज्या माहिती नाही आहे, बरोबर. एक तुमच्या डोक्यात स्कीम आहे की असं असलं पाहिजे. आज फिश ऑन व्हीलपर्यंत विकास कोळी कसा पोचला, कारण माझ्या डोक्यात काहीतरी होतं. मी जेव्हा सिंगापूरला राहत होतो, मी तिकडे बघितलं की इकडे ना मला तिकडे एक नाही डिश मिळते,
आपलं तुटी फ्रुटी पाव असतो ना, जो माहिती आहे ना आपलं ब्रेडचा, तसे पाव असतात 2 घेतात, त्याच्यात ना आईस्क्रीम कट करून देतात, स्लाईस आईस्क्रीम कट, आणि ते खातात, सँडविचसारखं आहे, म्हणजे आईस्क्रीम सँडविच बोलतात ते लोक. हे तिकडे एक ट्रकवर मिळायचं. म्हणजे मी जिकडे राहायचो माझ्या बिल्डिंगच्या अगदी समोरच्या गेटवर एक बाई असायची, लेडी, ती काउंटर घेऊन उभी असायची. तर मला असं वाटतं, आणि ती तुफान गर्दी असायची त्या काउंटर, म्हणजे तिकडे तो फेवरेट डिश आहे लोकांचा, ते आईस्क्रीम कट करून पावात काढून खातात. ते एवढं चालायचं. तर मला असं वाटायचं की ना, अशीच एखादी लेडी आपली मासे तळून नाही विकू शकत का, कारण क्रेज आहे ना तो. तर मी ते करत 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 असं बघायचो, वाचायचो मी तेव्हा. तर मला असं आढळलं की अशी स्कीम ऑलरेडी एक्झिस्ट करते, फिश ऑन व्हील नावाची. क्युरियोसिटी. तर मला काय सांगायचं दादा, की एक आहे ज्या गव्हर्नमेंटने ठेवलेलं आहे, एक जे आपल्या डोक्यात असते की बाबा मला असं पाहिजे. आज प्रॉमनेटचं मी उदाहरण सांगतो, तसं मे बी त्यांच्या डोक्यात नसेल, फक्त प्रॉमनेट असेल की लोक एवढी संध्याकाळी फिरून जावे. पण इमॅजिन करा, जिकडे लोक आहेत तिकडे ॲडव्हर्टायझिंग आहे आणि तिकडे धंदा आहे, ह्या 2 गोष्टी आहेतच. उद्या मी तुम्हाला लिहून देतो, इकडे समुद्रात तुमच्या समोर बार जे असतं ना, तराफा बोलतो आपण ज्याला, लोखंडी तराफा, जो ज्याच्यावर रेती किंवा भरून आणतात, बाहेरचे कंटेनर भरून आणतात. तुम्ही लिहून ठेवा, आजपासून 5-10 वर्षात समोर एक तराफा उभा असेल ज्याच्यावर मोठ्या ॲड लागलेल्या असतील, वोडाफोन, अमुक, समोर पाण्यात. का? कारण कोस्टल रोड आलेला असेल. कोस्टल रोडून जेव्हा गाड्या जातील ना, जशा आपल्याला होर्डिंग दिसतात हायवेवर, तशा त्या बार्ज पाण्यात तरत असतील. मग आता हे बार्ज कोणी घेतले पाहिजे? तुम्ही आम्ही घेतले पाहिजे? मग आता हे बार्जची गव्हर्नमेंटची स्कीम आहे का? नाही आहे. मग आपण जाऊन प्रपोज केलं पाहिजे की बाबा आम्ही समुद्रात बार्ज ठेवू शकतो. आम्ही काय ठेवू शकतो? कारण आम्ही समुद्रात राहण्याचा आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. मग आता तुम्हाला आम्हाला राहायचं आहे का? नाही. खलाशी आहेत ना, किंवा कामावर लोक ठेवू शकतो ना बार्जवर आपण. मग हे आपण प्रपोज केलं पाहिजे. मे बी त्याला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, पण त्याच्या आपण कंटिन्युअसली गव्हर्नमेंटशी फॉलोअप घेतली पाहिजे, किंवा आपण त्यांच्याशी बोललो पाहिजे या विषयात. आता हे मी बाहेर बघितलं आहे ऑलरेडी, असं आहे जिकडून हायवे जातो तिकडे पाण्यात तरत असतात ते. आता हा एक्सपोजर झाल्यामुळे मी सांगू शकतो की असं होऊ शकतं, आणि होणारच आहे ते आज ना उद्या. मग कोणीतरी तयारी करेल त्याच्यासाठी, कारण आपणच बाहेर जातो अशातला नाही. मारवाडी गुजराती समाज तर तिकडेच पडलेला असतो. मग ते आयडिया उचलून आणतात आणि ते प्रपोज करतात. मग ते प्रपोज करून सब कॉन्ट्रॅक्ट, मग ते आतुमा आम्हाला देणार. मग ते सब कॉन्ट्रॅक्ट घेऊन अर्धे पैसे कमवण्यापेक्षा पूर्ण पैसे गव्हर्नमेंटकडून का नाही कमवायचे? कारण आपण भूमिपुत्र आहोत, आपल्याला मिळालं पाहिजे की नाही ते. मग यासाठी आपली तयारी आहे का, की आपल्याला असं काय करायचं आहे, की आपल्याला माशांचं करायचं आहे? म्हणून मी सांगितलं की इनॉर्मस आयडियाज आहेत, इनॉर्मस आहे. तुम्ही जे ग्रुप सांगितलं एवढा मी पुढाकार, म्हणजे धीरजचा मला वाटतं ऑलमोस्ट आता रोज फोनवर बोलत असतो. ठीक आहे, कारण मला असं वाटतं की नाही, धीरजला भूक आहे, धीरजला काहीतरी करायचं आहे. ठीक आहे. सो, आणि मी त्याला सांगितलं मला 7 वाजता बोलवलं तरी येणार मी, कारण मी रोज 5:30ला उठतो. तर आम्ही काय विचार केला, म्हणजे तुमच्यातलं कोणी होतं का ऑनलाईन मीटिंग झालेलं तेव्हा? होतं ना. मी त्याच्यात एक भूमिपुत्र वेलनेस सेंटरची एक संकल्पना मांडलेली, की आपलं एक ऑफिस असलं पाहिजे, किंवा आपलं एक हे असलं पाहिजे. तर जिकडेही आज शिवसेनेने काय केलं, तुम्हाला शाखेमध्ये अडकवून टाकलं, की इकडे येऊन संध्याकाळी बसायचं, बरोबर? तीच संकल्पना आपण आपल्या ह्याच्यासाठी, की बाबा वेलनेस सेंटर, की तिकडे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आज तुम्हाला समजा मी हे सांगून गेलो, मग पुढे काय, मला गुमास्ता काढता येतच नाही, किंवा माझ्याकडे कोणी माणूसच नाही, मला काय करायचं, ही माहिती तुम्हाला कुठे मिळेल? तर त्या वेलनेस सेंटरवर मिळाली पाहिजे, आणि ती आपल्याच माणसाने मिळाली. मग त्या वेलनेस सेंटरचं म्हणजे आम्ही आता पालघरच्या काही भागामध्ये प्रयत्न करतो आहे, काही गावांमध्ये, विरळ वगैरे, रायगडमध्ये प्रयत्न करतो आहे, ठाणेमध्ये नाही. माझा पूर्ण फोकस आहे मुंबई महानगर प्रदेश, जे आता MMR आपण जे डेव्हलप होतं आहे पूर्ण 6,355 हेक्टर लँड इज गेटिंग डेव्हलप. म्हणजे 6,355 हेक्टर, 1 हेक्टर म्हणजे 2.5 नाही ते, एवढी लँड डेव्हलप होणार आहे, आणि आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे मला असं वाटते. मग माहीमवाल्यांनी फक्त माहीमचा विचार न करता त्यांनी वर्सोवा, मड, अजून पुढे पालघर, त्याचा पण विचार केला पाहिजे. मी सगळ्यांना हेच सांगतो की पालघरवाल्यांनी रायगडचा पण विचार केला पाहिजे, कारण धंद्याला हे नाही, म्हणजे आपल्या इकडे तर करूच या लोकल, पण लोकल प्लसून आज मॅकडोनाल्ड पण एका टेबलावर विकायचे त्या कॉर्नरला. आज 33,000 दुकानं आहेत देशभर. धंद्याला सीमा नाही, धंद्याला सीमा नाही. तर मला असं वाटतं तसा विचार केला तर आपण भरपूर गोष्टी पुढे घेऊन जाऊ शकतो. तर त्या ज्या काही हे आहेत ना, आणि ग्रुप म्हणजे मी व्हॉट्सॲप ग्रुप बोलत नाही, मला पर्सनली नाही आवडत, पण ते कम्युनिकेशनचं एक साधन असू शकतं. पण काय होतं त्याच्यावर शेवटी तेच होतं. आणि दुसरं काय होतं ऑनलाईन किंवा या आणि मीटिंगच्या याच्याने, की अरे हां इकडे फक्त डिस्कशन, आता इकडे काय होत नाही. पण होत नाही म्हणजे काय, करणारे कोण? तुम्ही, आम्ही, आपणच केलं पाहिजे. इट इज नॉट की विकास करणार, तुमचा गुमास्ता काढा मी काढला पाहिजे का? नाही, मी तुम्हाला माणूस देऊ शकतो गुमास्ता काढायला, पण तुमची गुमास्ता काढण्याची तयारी असली पाहिजे, आणि तुम्ही त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. जनरली काय होतं की ते ग्रुप बनवलं किंवा त्याच्यावर डिस्कशन सुरू होतं, आणि प्रत्येक माणूस दुसऱ्याकडून एक्सपेक्ट करतो.
पण हे समजायला पाहिजे की मी त्या याचा हिस्सा आहे. बाटा लावला नाही तोपर्यंत आंबा येणार नाही, आणि आंबा येण्या ते बाटा हा प्रवास जो आहे तो पेशन्सचा आहे, तो ठेवला पाहिजे आणि तो केला पाहिजे. म्हणून मी मगाशी पहिला सांगितलं की आपल्याला आत्तापासून तुम्ही एक कंपनी बनवली. म्हणजे मी कोळीवा सी फूड त्यातून एकदम साधारण छोटं काम केलं. प्रायव्हेट लिमिटेड आहे. मी 4 एंटिटी ओपन करून ठेवल्यात माझ्याकडे फाउंडेशन्स आहे, प्रोप्रायटरशिप कंपनी आहे, LLP आहे. LLP म्हणजे मी माझ्या आधी जेव्हा जॉब सोडला 2012ला मी जॉब सोडला आणि मी तेव्हापासून बिझनेस करतो ब्रँडिंगचं कन्सल्टन्सी. ती माझी LLP कंपनी आहे. म्हणजे या ज्या कंपन्या आहेत मी बनवून ठेवलेलं आहे. उद्या तुम्हाला काही काम म्हणजे जेवढी जुनी होईल तेवढं तुम्हाला ते हे केलं जातं. उद्या तुम्हाला इक्विटीसाठी कोणी तुमच्यात येऊन इन्व्हेस्ट करेल किंवा काय, ते इन्व्हेस्टर पण बघेल ना तुम्ही कधी किती वर्षापासून काम करताय किंवा काय होतं आहे. तर हे जर करत गेलात ना हळूहळू, तर भले तुम्ही त्याचे 2 रुपयाचं काम करा किंवा करूच नका. जुनी जेवढे होते ना, का पूर्वीच्या लोकांनी, आता पूर्वीच्या काही त्यात पतपेढीसारख्या संस्था असतात किंवा त्यांना का किंमत आहे, काय काम नसतं त्याच्यात काही, फक्त त्या लोकांनी बनवलं ती 8 वर्षपूर्वीची आहे, 10 वर्षपूर्वीची आहे, मग लोक घेतात ती ह्याच्यामुळे. तर आपण कुठेतरी त्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे आणि क्लेम केलं पाहिजे, तर मला असं वाटतं आपल्याला गोष्टी मिळतील.